श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आजची सुरुवात होत आहे दुपारपासून. सर्व कामं झाले आणि त्यानंतर मी दूध वगैरे मांडून घेतलं. सर्व आज साफसफाई झाली होती. डन लवकर दुपारपासून म्हणजे 11 वाजता. त्याच्यानंतर टाईम वाचला तर मी म्हटलं वाटाणे आणले तर त्याचे दाणे काढायचे. संडेपासून तसेच पडून आहे तर मी त्याचे दाणे काढायला बसले. पहा माझी मुलगी पण. आणि इकडे मग ते वाटाणे काढून झाले आणि त्याच्यानंतर सायंकाळसाठी मी वांगे पण भाजून ठेवून दिले, कारण नंतर मग गरम गरम राहतो ना, म्हणून मी पहिलेच वांगे भाजून ठेवले. माझी मुलगी तशीच छान झोपली आहे. त्यानंतर मुलीला झोपवलं आणि वांगे काढून घेतले. आणि त्याच्यानंतर सायंकाळची वेळ, माझ्या मुलाला आणायला जायचं टाईम झालं होतं, तर त्याच्यासाठी मी लवकर कुकर मांडून राहिली होती. पहिले डाळ धुतली आणि नंतर तांदूळ धुतले आणि कुकर मांडून घेतली. 2-3दा स्वच्छ पाण्याने धुते बरं का. मीठ, हळद वगैरे टाकून दिली आणि कुकर मांडला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि कोण नागपूरमधून पाहत आहे ते नक्की कमेंट करून सांगा. माझी मुलगी जेवण केली. मी कणिक भिजवून ठेवण्यासाठी कणिक काढून राहिली होती. त्यानंतर मी लवकर कणिक भिजवली आणि माझी मुलगी झाकून ठेवून देतो. कणिक भिजवून राहिली. आणि आज मित्रांनो, आज म्हणजे कालच बरं का मॅच होती इंडिया वर्सेस न्यूझीलंड. तर कोण जिंकेल कमेंट करून नक्की सांगा. आज तर पेपरमध्ये येऊन गेलं की इंडिया जिंकली म्हणून. त्याच्यानंतर पहा, सकाळी काढलेले वाटाणे मी भाजून राहिली होती. पटापट वाटाणे भाजून गेली. त्यानंतर भाजी पण मांडली मी, कारण याला खूप उशीर होऊन जातो तिकडून, कारण वायफाय कनेक्ट नेट नाही राहत तेवढं, तर त्यांच्या यातून श्रेयाच्या यातून वायफाय कनेक्ट करते. त्यानंतर भाजी मांडली ही भरत्याचे वांगे, त्याच्यामध्ये पण वाटाणे टाकले मी भाजीमध्ये. वांग्याचा भरता किती मस्त दिसतोय पाहायला. खायला पण तसंच झाला होता, स्वादिष्ट. जसा पाहायला आहे तसाच खायला पण एक नंबर भारी झाला आहे दिसायला पण. मी गॅस बंद केली आणि माझ्या मुलाला आणायला जात आहे. माझ्या मुलाला आणायला जायसाठी रस्त्यात. त्यानंतर रात्री माझे